त्यांना विचारायलो नाही नेणार जाऊ द्यायचा एक माणूस तरी साऱ्या गावाचे टॅक्स भरत असेल तर त्या तुम्ही सारे गाव म्हणजे लोकांनी होती घेतली का? जे फायली भरवेल ना ते रात्री त्याला माझ्याकडे दिली ना बाकीचं काय करायचं? काम करणार नाही भाऊ, नाही भाऊ. हो तुम्ही सगळ्या गावाला दिलं नाही आमच्याकडे सगळ्यांच्या पहिली बघून आणि काय सारे गावाचे लोकप्रतिनिधी मला काय माझ्याकडे काम करू. 30,000 रुपये देत नव्हते का हो तुम्ही? मग काय एवढा कालवा होता यांच्या पोटात, काय एवढा पोट सुरुकलाय? गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना. म्हणजे मराव का गावकऱ्यांनी 30,000 रुपये वरून? कोणाच्या खिशात जातात ते पैसे 30,000? एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना, सगळं कळायला पाहिजे ना की 30,000 रुपये घेण्यापेक्षा आपण 3,000 भरतोय म्हणून. आणि ते 3,000 आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी कामा येणार आहे. लायब्ररी होते, व्यायामशाळी होते, शौचालय. इथं भागात मुतायला जात आहे लोक, इथं बसणार आहे लोक. आता इथं 3 टॉयलेट महिलांचे, 3 पुरुषांचे, फ्री मध्ये सर्व्हिस आहे. 24 तास पाणी त्याला राहणार आहे. ही विहीर खोदून ठेवली, त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे. ते पाणी पिता येतं का ओढ्यातला? आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय. 30 विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं. यांच्या त्या तिकडं त्या किशोर बालांना विहीर आपली थांबवून ठेवली आहे की गौराई पायगेची विहीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही. 4-5 फुटे मागं लावून ठेवले. कोण विहीर करणार? आपली 1.5 कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे. इथं पुऱ्या मारायला लागले हातात. हे यांना कळतंय का गावचं नुकसान होतंय म्हणून? एका विहिरीवाल्याकडून 4 लाख रुपयासाठी 10,000 जरी घेतले असते तर 10 लाख रुपये या ठिकाणी माझ्या खिशाला आज जमा झाले असते. पण 1,10,000 रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला जमा केले. त्याचा रेकॉर्ड आहे. बँकेत पावत्या टाकल्या, त्याचं स्टेटमेंट काढायचं आणि बघायचं. मागचे 800 रुपये भरले ते सापडून राहिले. भाऊ कुठे गेले? 800 नाही, कमीत कमी 4.5 लाख रुपये, 3.5 लाख रुपये तिथं, 1.5 लाख रुपये पाडवीला. आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती गावाला बाहेरून विकत पाणी 3 पुरुषांचे, फ्री मध्ये सर्व्हिस आहे. 24 तास पाणी त्याला राहणार आहे. ही विहीर खोदून ठेवली, त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे. ते पाणी पिता येतं का ओढ्यातला? आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय. 30 विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं. यांच्या त्या तिकडं त्या किशोर बालांना विहीर आपली थांबवून ठेवली आहे की गौराई पायगेची विहीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही. 4-5 फुटे मागं लावून ठेवले. कोण विहीर करणार? आपली 1.5 कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे. इथं पुऱ्या मारायला लागले हातात. हे यांना कळतंय का गावचं नुकसान होतंय म्हणून? एका विहिरीवाल्याकडून 4 लाख रुपयासाठी 10,000 जरी घेतले असते तर 10 लाख रुपये या ठिकाणी माझ्या खिशाला आज जमा झाले असते. पण 1,10,000 रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला जमा केले. त्याचा रेकॉर्ड आहे. बँकेत पावत्या टाकल्या, त्याचं स्टेटमेंट काढायचं आणि बघायचं. मागचे 800 रुपये भरले ते सापडून राहिले. भाऊ कुठे गेले? 800 नाही, कमीत कमी 4.5 लाख रुपये, 3.5 लाख रुपये तिथं, 1.5 लाख रुपये पाडवीला. आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फाडणाऱ्याकडून 1,000 रुपये, 900 रुपये टॅक्स घेतलाय. ते एकाची पण नोंद इथं नाहीये पावतीला. ते बुकच गायब आहे. कोणाला बोलू मी? मागचं काढत बसतो का? आता मला नवीन सुधारणा करायची आहे. इथं मागणी बसायला आणायची आहे. इथं थोडं रस्ता खराब आहे, तिथं रस्ता करायचा आहे. कुठून करू? जसं आहे तसंच ठेवायचं का? हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम करणारा त्रास देतात. म्हणून त्यांनी पैसे दिले मॅडम, ते शेतकरी आहे, त्यांची काही चुकी नाही. ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी 800 रुपये दिले, बाकीचे 22 क्लिअर करत नाही. मी बघतो त्याचं मागचं काय करायचं नाही. याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना. यांनी कशावर पैसे काढले, किती काढले. मला वाटलं जाऊ द्या, आपल्याला काय मागायचं संसार करायचा, पुढे काम करू चांगले. हे असे नाटके करायला लागले. हे शेतकरी आहे. आता भांदास शेठचा भाऊ आहे संदीप, त्या माणसाला इथं येता येत नाही का? त्यांना बोलता येत नाही का? त्यांना लिहिता येत नाही का? ते अनपढ आहे. इथं यायचा 3,000 रुपये टॅक्स भरायचा, फाईल मंजूर करून घ्यायची. त्यांना सांगितलं त्यांच्या वडिलांनी विहीर घेतली आहे, त्यांच्या भगवान भावराच्या नावावर विहीर आहे, भांदास शेठच्या नावावर विहीर आहे, संदीप नावाच्या नावावर आता विहीर पाहिजे. तर त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं. यांच्याकडे 3-4 फाईली जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार, टॅक्स भरून जाणार. पण ते नियमाचं काय? मागच्या वेळेस घोटाळा झाला, शिवलने आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का केली? रोजगार सेवक पण होते, ग्रामसेवक. मॅडम तुम्ही नव्हत्या? काय विचारलं शिवनी? तुम्ही याच्यावर सही कसं काय केली? म्हणे तुम्हाला अधिकार आहे, पण जोपर्यंत ग्रामसेवक सही करत नाही, सरपंच सही करत नाही, फाईल मंजूर होत नाही. मग तुम्ही जास्त 5 एकर पेक्षा जास्त असलेल्या सातबाऱ्यावर सही का केली? म्हणे तुम्हाला आताच तुम्ही अपात्र होता म्हणे. तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचलो, म्हटलं सर मी फाईल ठीक आहे सही केली, पण माझ्यावरचे पगार घेऊन काम करणार तुमचे अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली, त्याची जिओ टॅगिंग कशी झाली, त्याचा वर्क ऑर्डर कशी झाली, त्याचं इस्टिमेट कसं झालं, माझ्याबरोबर या सगळ्यांना निलंबित करा, मी परत सोडायला तयार आहे. हे चुकीचं काम कसं करू? आता उद्या जर या फाईली तुमच्या झाल्या नाही, 3,000 रुपये मी तुमच्याकडनं घेतले, मला तिथं नागडा व्हायचंय, मला डोकं फोडायचंय, मला तिथं आंदोलन करायचंय, आंदोलन मी मोठमोठाले करतो, परत या फाईली टेबलवर येणार, ओरिजिनल फाईल यायची नाही, याची चौकशी होणार, उठणार कोण? मीच. मग हे काम करत असताना 3,000 रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे? 30,000 रुपये देत नव्हते का हो तुम्ही? मग काय एवढा कालवा होता यांच्या पोटात, काय एवढा पोट सुरुकलाय? गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना. म्हणजे मराव का गावकऱ्यांनी 30,000 रुपये वरून? कोणाच्या खिशात जातात ते पैसे 30,000?
एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना, सगळं कळायला पाहिजे ना की 30,000 रुपये घेण्यापेक्षा आपण 3,000 भरतोय म्हणून, आणि ते 3,000 आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी कामा येणार आहे. लायब्ररी होते, व्यायामशाळी होते, शौचालय, इथं भागात मुतायला जात आहे लोक, इथं बसणार आहे लोक. आता इथं 3 टॉयलेट महिलांचे, 3 पुरुषांचे, फ्री मध्ये सर्व्हिस आहे, 24 तास पाणी त्याला राहणार आहे. ही विहीर खोदून ठेवली, त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे. ते पाणी पिता येतं का ओढ्यातला? आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय. 30 विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं. यांच्या त्या तिकडे त्या किशोर बालांना विहीर आपली थांबवून ठेवली आहे की गौराई पायगेची विहीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही. 4-5 फुटे मागं लावून ठेवले. कोण विहीर करणार? आपली 1.5 कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे. इथं पुऱ्या मारायला लागल्या हातात. हे यांना कळतंय का गावचं नुकसान होतंय म्हणून? चांगलं इथं वर तोंड करून बोलायला. मागची 800 रुपयाची पावती सापडा ना. वरकुंट्यावर ग्रामसेवक होतं, एवढं बुक भरून घेतलं होतं त्या विठ्ठलकडनं. 100 कामगार योजनेच्या फायदे केल्या तर ना, इकडे एकाकडनं 500-500, 1000 रुपये घेतले. कुठे गेले ते पैसे? दिसायला पाहिजे ना लोकांचे पैसे होते ते. गेला आता खाऊन काय आहे बघा, आम्हाला तेच काम आहे. हा पैसा नाही. अत्याचार आहे. 800 रुपये आज चोरी करून आणले का त्या माणसानं? चहा विकतं ते माणूस 1-1 रुपयाचा कप दिवसभर इथं उभं राहून. शासन तुम्हाला 800 रुपये देणार. हे 800 रुपये शासन तुम्हाला देणार. लाज कशी वाटत नाही गावचं एवढं वर तोंड करून बोलायला? मी काय चुकीचं काम करतोय? मी हाऊस नाही म्हणून काय संबंध माझ्या वैयक्तिक आयुष्यावर यांनी कमेंट करायचा? यांची लायकी आहे का मला बोलायची? यांचं काय काम आहे? यांचं सांगू का? यांचं पैसे घेतलेले ह्या भाऊने 10,000 ऑफिस घेतले नाही का? 10,000 ऑफिस. किती जणांनी 10,000 ऑफिस काढले खिशातून विहिरीचे? आणि इथं 3,000 रुपये. 3,000 मध्ये या सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना 4 धामच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे. मंत्रालयाकडनं त्यांना 2 लाख रुपये निधी भेटतो. ते 2 लाख रुपये टाकून याच्यात 1 लाख रुपये टाकून 3 लाखामध्ये यांना 4 धाम फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये, 1 रुपया न घेता. काय यांचं पोट दुखतंय? यांना कळायला नको या गोष्टी. यांना काय 1000 रुपये घ्या ना. ग्रामसभेत ठरलंय, एकाने वर वोट केला नाही तरी हे विरोध करताय. गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारलं वर वोट करा म्हणून, तुम्हाला कोणाचा विरोध आहे म्हणून, तरी हे बोंबलायला लागले. आणि आज इथे येऊन 3-4 लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सह्या. कसं काय सह्या करणार मी? यांची जागीरदारी आहे का? असं कमी तुमचा पोट मारला गेला म्हणून बाकीचा नाही लोकांना फायली घेऊन आले. त्यांनी मला मतदान केलंय. याचा मी लोकप्रतिनिधी आहे. यांच्या फायली घेऊन मी तिकडे असं लोकप्रतिनिधी पाहिलं नाही. 3,000 लायकी लागते त्याला. असा माणूस बघायला लायकी लागते. फायली यांनी आणल्या. टॅक्स भरायला तयार मी काय अडचण माझी? ते कुठं गेले? तुमचे द्यायचे काय करायचं? काय करायचं म्हणजे? महाराज तुमचं थोडं चुकू राहील. कसं आहे? पहिले 2 विहिरी भेटेल ते काय भेटेल? हा, मग स्वतःचं काम अरे आम्ही त्याच्यावर 50 घेऊ. आम्ही त्याच्यावर 50 घेऊ. तो काय पोट दुखता? पण हे सही शिक्के दे फक्त. बाकी नको सांगू. तुम्ही काय करता? मुख्यमंत्री झालं का? यावरती आलेले का? कोणी मुख्यमंत्री का? आहे का? मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त पावर आहे आमच्या सहीशिवाय भेटणार नाही. मुख्यमंत्री तुम्हाला सांगा. 1000 लोकांचा अपमान करता तुम्ही. पण मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचा. या गावचे सरपंच आहेत मंगेश साबळे. आता मंगेश साबळे हे गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं लढत असतात, भांडत असतात आणि गावचा विकास करत असतात हे आपण अनेक वेळा त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. पण मात्र हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ स्वतः मंगेश साबळे यांनी पोस्ट केलेला आहे. पण मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं. पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी तळमळ आहे, ती तळमळ नेमकी काय आहे, कशा पद्धतीची आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते. आता मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याबरोबर काही गोष्टीसुद्धा लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते लिहितात की गावामध्ये बदल घडवायचा असेल, गावचा विकास करायचा असेल तर बरेच विरोध होतात. त्यापैकी ज्यांना जनतेनं निवडणुकीत पाडले त्यांच्या पोटात तर पोटसूळ उठतो, परंतु तसा विरोध करता येत नाही. म्हणून शासकीय विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून
30-30 हजार रुपये घेऊन नियमात न बसणारे काम एका व्यक्तीनं पूर्ण करण्याचा चंगच बांधलेला आहे. सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की जो कोणी शासकीय लाभासाठी वंचित आहे, ज्यांना कोणाला आजपर्यंत लाभ मिळाले नाही, अशा लोकांना प्राधान्य देण्यात यावं व टॅक्स कंपल्सरी करण्यात यावा. परंतु नेत्यांचे काही पिल्लो गावात पण असतात, नियमबाह्य काम करणार नाही म्हटल्यावर त्यांनी एवढा बाजार उठवला जणू काय त्यांच्या पोटावर आता पायच पडला. परंतु नाही भाऊ, योग्य ग्रामसेवक आणि योग्य सरपंच असेल तर योग्य लोकांनाच न्याय मिळेल, गरजू लोकांनाच न्याय मिळेल. हे आज पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलं. तर फक्त गावातील नागरिक सोडून सर्व नागरिकांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला, त्याबद्दल आपले आभार. आपल्याकडून अशीच कामं करण्याची ऊर्जा मिळत राहो आणि आमच्या हातून अशीच भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कामं नेहमीप्रमाणे गरजू लोकांपर्यंत होत राहो, असंच मंगेश साबळे यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. मंगेश साबळे हे नेहमी गावच्या विकासासाठी, गावच्या पाणी प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलनं करत असतात, उपोषणं करत असतात आणि सरकारला प्रश्न विचारण्याचं काम देखील करतात. मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं आत्तापर्यंत गावकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे आणि गावचा विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सुद्धा मंगेश साबळे यांनी दाखवून दिलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करतात, उपोषणं करतात, कधी टाकीवर चढतात, कधी पाण्यात बसतात, कधी नाल्यात बसतात, कधी भीक मागू आंदोलन करतात, तर कधी टावरवर चढून आंदोलन करतात, कधी गाडी जाळतात. अशा वेगवेगळ्या आंदोलनामुळं मंगेश साबळे व्हायरल होतात. म्हणून मंगेश साबळेंना काही जण स्टंटबाज म्हणतात, तर काही जण विकास पुरुष म्हणतात. गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केल्यामुळं आजही त्यांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे आणि मंगेश साबळेसारखा सरपंच झाला पाहिजे असं सुद्धा